नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टुडिओ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आरोग्य सेवक 40% आणि 50% यांचे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मित्रांनो, सर्व प्रश्न या ठिकाणी IBPSने जो काही आपल्याला पॅटर्न दिलेला आहे तांत्रिक घटकाचा, त्याच्यानुसार मित्रांनो हे सर्व प्रश्न या ठिकाणी असणार आहे. चला तर मित्रांनो, जास्त वेळ घालवला आपण व्हिडिओ सुरू करूयात. बघा, पहिला प्रश्न पहा. बघा, सजीवातील जीवन प्रक्रिया याच्यावर आपण या ठिकाणी 5 प्रश्न घेतलेले आहेत. कारण सजीवातील जीवन प्रक्रिया हा आपल्याला या ठिकाणी IBPSने टेक्निकल घटकामध्ये पोर्शन दिलेला आहे. बघा, पहिला प्रश्न पहा. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्न पदार्थ या ऊर्जेचा मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या कशाच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. बघा, एक प्रकार ही या ठिकाणी ही आपल्याला व्याख्या विचारलेली आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. या ठिकाणी काय आपल्याला व्याख्या ते विचारलेलं आहे. बघा काय म्हणते ते, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ ऊर्जेचा मुख्य स्रोत असून ती कशाच्या मदतीने या ठिकाणी ऊर्जा मिळवली जाते. ऑप्शन पहा, तंतुकणिका, केंद्रक, पेशीपटल आणि लायकारिका. बघा, तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करता आले पाहिजे. मग केंद्रक तर येणार नाही, त्यामुळे केंद्रक तुम्ही या ठिकाणी कॅन्सल करा. पेशीपटल आणि लायकारिका, तर पेशीपटल पण नाही आहेत. मग लायकारिका काय राहतं, तर लायकारिका आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी लायकारिका या ठिकाणी आपण लायझोसोम असं त्याला या ठिकाणी त्या म्हटलं जातं. मग ते काय करतात, तर याच्यामध्ये ते कार्बनिक पदार्थाचे पचन आणि विघटन करण्याचे काम या ठिकाणी ते लायकारिका करतात. म्हणजे काय, टाकाऊ पदार्थ असतात आपल्या शरीरातील, त्याची विल्हेवाट लावल्याचं या ठिकाणी ते काम या ठिकाणी ते करत असतात लायकारिका. त्यामुळे ते येणार विघटन करणारे आहेत लायकारिका, त्यामुळे ते उत्तर येत नाही. मग राहतं काय, तर तंतुकणिका. तर उत्तर आहे मित्रांनो आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 तंतुकणिका. तंतुकणिकाला या ठिकाणी काय म्हणायचं, तर मायक्रोकॉन्ड्रिया असं सुद्धा या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही इंग्लिश नाव पण या ठिकाणी लक्षात ठेवा. यालाच काय म्हणतात, तर याला पेशीचे ऊर्जाघर काय म्हणतात, दुसरं नाव काय याला, पेशीचे ऊर्जाघर असं सुद्धा या ठिकाणी याला तंतुकणिकेला या ठिकाणी ते म्हटलं. हे पण तुमच्या लक्षात राहणं मित्रांनो गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा, दुसरा प्रश्न पहा. पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये किती रेणूच्या टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुबिक आम्ल, त्याचप्रमाणे ATP, NADH यांचे विघटन यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. बघा, हा पण प्रश्न या ठिकाणी थोडाफार महत्त्वाचा आहे. तर काय म्हणायचं याला, तर पेशी द्रव्यात घडणाऱ्या तर या प्रक्रियेमध्ये किती रेणू, बघा प्रश्न व्यवस्थित वाचा, तर किती रेणूचा टप्पा विचारला आपल्याला, त्यांनी किती रेणूच्या साह्याने या टप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल ATP वगैरे या ठिकाणी 2 तयार होतात. तर टप्पा विचारला तर ऑप्शन 5, 2, 3, 1 आणि 5. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे एकच जो टप्पा असतो त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रत्येकी 2 रेणू या ठिकाणी ते तयार होत असतात. चला पुढचा प्रश्न बघा. फक्त जायांग असणारे फुल कोणते आहे, तर बघा ऑप्शन 5 स्थानबद्ध, पुष्पवृंती, नर फुल आणि मादी फुल. बघा, जायांग म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे, जायांगलाच मित्रांनो स्त्री केसर असं सुद्धा या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. तर जायांगचे किंवा स्त्री केसराचे भाग कुठले असतात, तर ते पण लक्षात ठेवा. तर कुक्षीवृत्त, अंडाशय, युग्मक हे मित्रांनो या ठिकाणी मादी फुल म्हणजेच या ठिकाणी कशाचं, ते जायांगचे आपल्याला घटक या ठिकाणी सांगता येतात. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी कुक्षी, त्याचप्रमाणे कुक्षीवृत्त आहे, त्याचप्रमाणे अंडाशय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अंडाशय, त्याचप्रमाणे युग्मक हे मित्रांनो या ठिकाणी हे आपल्याला मादी फुलाचे घटक म्हणजे या ठिकाणी जायांग स्त्री केसराचे घटक आहे ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. त्यामुळे जायांग मित्रांनो हा या ठिकाणी मादी फुलाची असणारा संदर्भ या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. नर फुलामध्ये काय येतं, तर नर फुलामध्ये मित्रांनो त्याला पुंकेसर किंवा पुमंग असं तुला या ठिकाणी त्याला म्हणतात. तर परागकण, युग्मक, परागकोश, वृत्त हे मित्रांनो या ठिकाणी नर फुलाचे आपल्याला घटक या ठिकाणी सांगता येतात. मित्रांनो प्रश्न या ठिकाणी साधे सोपेच आपल्याला येऊ शकतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं जायांगचे घटक कोणते, पुंकेसराचा घटक कोणता, असे मित्रांनो या ठिकाणी IBPS प्रश्न विचारण्याची या ठिकाणी शक्यता आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी जायांगचे कार्य कोणते आहे. जायांग बघा, तू जायांग विचारतोय कारण स्त्री केसर म्हणजे की लगेच ते तुमच्या लक्षात येईल, म्हणून त्यानं काय विचारलं, जायांग मित्रांनो. त्यामुळे हे नाव लक्षात तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. जायांग लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी. तर काय, बीजांड तयार करणे, पुयुग्मक तयार करणे, स्त्री युग्मक तयार करणे, आणि चौथा ऑप्शन काय, तर संरक्षण कळी अवस्थेत फुलांची मंडले या ठिकाणी ते सुरक्षित ठेवणे. तर मित्रांनो आपल्याला काय सांगता येईल, तर जायांगचे कार्य कोणते आहे, तर बीजांड तयार करणे हे मुख्यतः या ठिकाणी कार्य आहे. बीजांड तयार करणे हे या ठिकाणी ते आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 1 हे या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. तर उदर पोकळीमध्ये मध्यभागी असणारा अवयव कोणता असतो. बघा, अंडाशय, गर्भाशय, अन्ननलिका आणि बर्थिलिन्स ग्रंथी. तर बघा, उदर पोकळीमध्ये असणारा मध्यभागी असणारा घटक आपल्याला या ठिकाणी त्याने विचारलेला आहे. तर हे जे उत्तर मित्रांनो उदर पोकळी मध्यभागी असणारा घटक हा या ठिकाणी आपल्याला गर्भाशय असा या ठिकाणी सांगता येतो. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 उदर पोकळीमध्ये मध्यभागी असणारा अवयव हा गर्भाशय असतो. पुढचा प्रश्न बघा. प्राण्यांचे वर्गीकरण ह्याच्यावर या ठिकाणी आपण प्रश्न घेतलेले आहेत.
बघा प्राण्यांचे वर्गीकरण तुम्ही अभ्यास करत असताना मित्रांनो व्यवस्थित त्याचा अभ्यास करा, कारण प्राण्यांचे वर्गीकरण डेफिनेटली 2 ते 3 प्रश्न आपण या ठिकाणी येणार आहेत, हे यापूर्वी आपण सांगितलेलं आहे. पण घेताना आपण या ठिकाणी 5 प्रश्न वगैरे घेतो, कारण हा महत्त्वाचा टॉपिक आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची जास्त या ठिकाणी त्याची रिव्हिजन होईल. बघा आता आपल्याला एक्झाम होत नाही असं तुम्ही बरेच जण म्हणताय, पण मित्रांनो आता थोडक्यात सांगतो मी. एक्झाम मित्रांनो आता ही थोडी आपले पुढे गेलेली आहे, म्हणजे इलेक्शन आपली लोकसभेची जी इलेक्शन होईल त्यानंतर मित्रांनो आपली एक्झाम होण्याची शक्यता आहे. बघा बरेच आता अभ्यास करणारे मित्रांचा या ठिकाणी रिमोट झालेला दिसून येतो आपल्याला, कारण बरेच जण ह्या पोस्टसाठी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मित्रांनो तयारी करत आहेत. पण मित्रांनो आपल्याला एकच सांगणं आहे की मित्रांनो थोडाफार तुम्ही अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. एकदम तुम्ही अभ्यास बंद करू नका, कारण तुमची ह्याच्यापूर्वी जी तुम्ही अभ्यास केलेला आहे ती मेहनत मित्रांनो या ठिकाणी तुमची पाण्यात जाईल, किंवा तुमचा वेळ तो महत्त्वाचा या ठिकाणी निघून जाईल. त्यामुळे मित्रांनो वेळ मिळेल जसं 1-2 तास फक्त तुम्ही टेक्निकल घटकाचा अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. हे माझं तुम्हाला वारंवार सांगणं आहे. बघा प्रश्न पहा, तर तारामासा, सी आर्चिन ही खालीपैकी कोणत्या प्राणी संघात आढळतात? बघा प्राणी संघ हे मित्रांनो प्रश्न येणार आहेत. प्राण्याचं नाव देतील आणि त्याचे संघ विचारतील, किंवा संघ देतील आणि त्याच्यावरून प्राण्याचे उदाहरण विचारतील, असं मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येतील. तर बघा मृदुकाय प्राणीसंघ, कंटक चर्मी प्राणीसंघ, संधिपाद प्राणीसंघ आणि चक्रमुखी प्राणी वर्ग. तर तारामासा मित्रांनो या ठिकाणी कशात येतो? तर मित्रांनो तारामासा या ठिकाणी कंटक चर्मी या गटामध्ये तो येतो. हे पण लक्षात तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. तर बघा मग मृदुकायमध्ये काय असं देतात, इथे हे ऑप्शन क्रमांक 2 सांगता येईल आपल्याला. कंटक चर्मी, तारामासा हा आपल्याला कंटक चर्मी प्राणीसंघात येतो. चक्रमुखीमध्ये मित्रांनो मिक्झिन, पेट्रोमायसिन हे पण मित्रांनो या ठिकाणी नावं येतात. चक्रमुखी प्राणीवर्गामध्ये मिक्झिन, पेट्रोमायसिन हे पण मित्रांनो या ठिकाणी येतात. हे पण मित्रांनो नावं तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती या ठिकाणी तो करू शकतो? खालीपैकी कोणता प्राणी आपल्याला या ठिकाणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तारामासा, झुरळ, चिमणी आणि बेडूक. तर मित्रांनो हे जो उत्तर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक 1 तारामासा मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. तर काय तारामासा हा संघ इकायनोडर्माटा. बघा मगाशी मी तुम्हाला नाव सांगायचं लक्षात नाही माझ्या, तर कंटक चर्मी याला इकायनोडर्माटा असं पण त्याला या ठिकाणी इंग्लिश नाव लक्षात म्हटलं जातं. त्याचप्रमाणे सागरी प्राणी, त्रिस्तरी असलेले, एकलिंगी असलेले, त्याचप्रमाणे आर्य सममितीत अखंडित शरीर हे जे या ठिकाणी असते कुणाचे? तर मित्रांनो या तारामासा असणाऱ्या या प्राण्यांचे. सागरी प्राणी त्याचप्रमाणे परत सांगतो, सागरी प्राणी त्रिस्तरी, एकलिंगी, आर्य सममितीत आणि अखंडित शरीर असते. तारामासा काय? तर तारामासा शरीराच्या बाहेर अन्नाचे पचन करतात. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तारामासा काय करतो? तर शरीराच्या बाहेर अन्नाचे पचन करतो. बघा काय करतो तो? शरीराच्या बाहेर, म्हणजे हा एक प्रकारे वेगळ्या प्रकारचा प्राणी आहे. त्याचप्रमाणे काय आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागात सुद्धा या ठिकाणी तो पुनर्निर्मिती करू शकतो. आपल्याला त्याची कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्ये जर विचारत असतील तर मित्रांनो ते पण तुम्ही लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, प्राण्यांमधील सर्वात मोठा जीवनसंघाच्या सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ या ठिकाणी कोणता? हा पण मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोपा पण आहे. काय विचारलं त्याने? प्राण्यांमध्ये सर्वात मोठा. बघा सर्वात मोठा हेच जर तुम्हाला लक्षात राहिलं तर तुम्ही या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचता. कारण प्राण्यांमध्ये सर्वात मोठा संघ कोणता आहे? तर आर्थ्रोपोडा संघ आहे. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे. पण बघा त्याने कसं वाढवलं बघा या ठिकाणी ते. बघा जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेले संघ तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेले संघ, ही असं काय विचारायची गरज नाही. पण तू या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा या ठिकाणी तो प्रयत्न करतोय. हे पण लक्षात ठेवायचं, कारण IBPS प्रश्न विचारताना TCSपेक्षा थोडं त्यांचं प्रश्न विचारायची पद्धत या ठिकाणी थोडीफार या ठिकाणी उच्च दर्जाची असते. त्यामुळे महत्त्वाचे शब्द किंवा ते जे वाक्य सेंटेन्स तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर सोपा प्रश्न आहे. संधिपाद प्राणी हा आर्थ्रोपोडा संघ हा सर्वात मोठा प्राणी संघ आहे. हा काय? तर अपृष्ठवंशीय प्राण्यांचा सर्वात मोठा गट आपल्याला या ठिकाणी तो सांगता येतो. मग उदाहरण काय आहे याच्यामध्ये? तर खेकडा आहे, झुरळ आहे, विंचू आहे, डास आहे, मुंगी आहे, गोम आहे, कोळी आहे, हे इत्यादी संघ या ठिकाणी आर्थ्रोपोडा संघामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. त्यामुळे हे जो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संधिपाद प्राणी संघ. पुढे बघा सरपटणारे प्राणी कशाचे असतात? बघा अतिशय सोपा प्रश्न आहे हा. शीत रक्ताचे, गरम रक्ताचे, ऐकून येणारे आणि अंडी घालणारे. बघा हा पण थोडाफार म्हणजे महत्त्वाचा आहे. सरपटणारे प्राणी कसे असतात? तर मित्रांनो सरपटणारे प्राणी हे शीतरक्ती असतात. तर मग काय? तर शीतरक्ती प्राण्याचं काय? तर त्याच्या शरीराचे तापमान काय? तर शीतरक्ती प्राण्याचे जे शरीराचे तापमान आहे ते या ठिकाणी ते बदलत राहते. हे पण लक्षात राहते. त्यानंतर त्यांचे हृदयाची कप्पे मित्रांनो 1 कप्पा असतो, 2 कप्पे असतात आणि 3 कप्पे असतात. हे पण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. शीतरक्ताचे प्राणी या ठिकाणी कसे असतात? तर यांचं शरीराचे जे तापमान आहे ना, हे तापमान या ठिकाणी ते बदलते. हे पण लक्षात ठेवा, बदलते यांचं तापमान. त्याचप्रमाणे जे कप्पे असतात हृदयाचे जे कप्पे ते मित्रांनो
त्या ठिकाणी 1 कप्पे, 2 कप्पे आणि 3 कप्प्याचे त्यांचे या ठिकाणी ते शीतरक्तीय प्राण्यांचे हृदयाचे कप्पे या ठिकाणी असतात मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. उदाहरण काय तर मासे आहे, त्याचप्रमाणे सरपटणारे प्राणी आहेत, हे मित्रांनो या ठिकाणी शीतरक्तीय प्राण्याची आपल्याला उदाहरणं या ठिकाणी सांगता येतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता, आपण थोडक्यात या ठिकाणी एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा मित्रांनो, आपला तुम्ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच चॅनल पाहता तर मित्रांनो आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. बघा काही विद्यार्थी मित्रांनो माझं वारंवार सांगणं आहे की बघा त्यांनी अभ्यास जर करत असतील, आरोग्य सेवकाचा मन लावून करत असतील आणि त्यांची जर त्यांना ड्रीम पोस्ट जी हवी असेल तर मित्रांनो या ठिकाणी IBPS जो काय पोर्शन दिलेला आहे त्याच्यानुसार अभ्यास करणं हे गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न पहा. ऑर्निथोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? बघा हा पण या ठिकाणी सोपा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. बघा पक्षी, प्राणी, फुले आणि फळे. बघा तुम्हाला या ठिकाणी उत्तर समजलं असेल तर मित्रांनो हे जो उत्तर आहे या ठिकाणी हे जो उत्तर आहे पक्षी. ऑर्निथोलॉजीमध्ये या ठिकाणी पक्ष्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्याचप्रमाणे बॉटनी, बघा बॉटनीमध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास केला जातो. झूलॉजीमध्ये प्राण्याचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे कीटकांचा अभ्यास कशामध्ये केला जातो तर एंटॉमॉलॉजी याच्यामध्ये कीटकांचा अभ्यास केला जातो. फ्लॉरिकल्चरमध्ये फुलांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. ही महत्त्वाची मित्रांनो या ठिकाणी जे आहेत शास्त्रे आहेत, महत्त्वाचे शास्त्रे आहेत ते तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा. पुढे जाऊया. बघा आता या ठिकाणी मी TCSने विचारलेले 5 प्रश्न घेत आहे. बघा TCSने विचारले का घेतोय तर TCSने त्यांनी विज्ञानासंदर्भात प्रश्न विचारलेले आणि विज्ञानाचे असे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत जे की ते IBPSनं जो काय आपल्या टेक्निकल घटकाचा पोर्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये तो प्रश्न या ठिकाणी तो फिट बसतो, म्हणून आपण या ठिकाणी तो प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. बघा सर्व विज्ञानाचे प्रश्न घेण्याचा उद्देश नाही आहे कारण ते आपल्या पोर्शनमध्ये नाही, पोर्शनमध्ये नसलेल्या आपण या ठिकाणी घटक घेत नाही. हे मित्रांनो माझं तुम्हाला वारंवार सांगणं आहे. तुम्ही पण ते करायचे भानगडीत करू नका. पोर्शन दिलेला आहे तेच तुमचं महत्त्वाचं आहे. बघा प्रश्न पहा. एका निरोगी प्रौढ माणसाच्या रक्तामध्ये सरासरी 5 दशलक्ष ते 5.5 दशलक्ष RBC MM3 असतात. म्हणजे घनमीटर आहे ते, MM3 म्हणजे असतात. घनमीटर नाही तर ते घन दशलक्ष असं ते या ठिकाणी त्याला म्हणायचं आहे. त्यांना डॉट म्हणून ओळखले जाते. बघा त्याला काय म्हटलं जातं? बघा कणीपेशी, श्वेतपेशी, बिंबाणू आणि लोहित पेशी. बघा हा या ठिकाणी सोपा प्रश्न आहे. तर त्याला RBCला काय म्हटलं जातं असं त्याला सोपं मध्ये विचारायचं आहे. बघा RBCला काय म्हणतात रे बाबा, तर याचं उत्तर मित्रांनो आपल्याला लोहित पेशी म्हणजेच या ठिकाणी लाल रक्तपेशी असं त्याला म्हटलं जातं. लाल रक्तपेशी ऑप्शन क्रमांक 4 हे मित्रांनो या ठिकाणी ते बरोबर आहे. बघा प्रश्न किती मोठा त्याने दिला आणि काय बघा हे काय द्यायची काय गरज नव्हती. हे तुम्हाला ह्याने त्यांना कन्फ्यूज केलं हे असं काय तर देऊन. त्यामुळे असे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करणारे तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. फक्त तुम्हाला जास्तीचा प्रश्नाचा सराव नाही आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ते प्रश्न आलेले चुकत राहतात किंवा तुम्हाला ती त्या ठिकाणी तुमचा गोंधळ उडतो. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नाचा या ठिकाणी सराव करा. तुम्ही आमची झालेली जुनीसुद्धा या ठिकाणी व्हिडिओ पहा. प्लेलिस्टमध्ये जर चेक केला तर तुम्हाला सर्व मित्रांनो आरोग्य सेवकासंदर्भातच असणारेच व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. बघा पुढचा प्रश्न. कोणतेही हानिकारक जीवाणू आणि सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राने दूध हे किमान 15 सेकंदासाठी 72 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत गरम केले जाते आणि त्यानंतर लगेच त्या ठिकाणी ते थंड केले जाते? बघा किती मोठा प्रश्न आहे. पण ह्या अतिशय सोपा आहे बरं काय. जर तुम्हाला माहिती असेल उत्तर तर या ठिकाणी सोपं आहे. बघा काही विद्यार्थी मित्र म्हणा बघा प्रश्न मोठा आहे, स्किप करा, पुढे जाऊया असं त्यांचं मत असतं. पण तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचा, तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचून जाताल. बघा अतिपरासरण म्हणजे का अल्ट्रा ऑस्मोसिस, त्याचप्रमाणे पाश्चयीकरण, एकजिन्सीकरण आणि केंद्र प्रसारक पृथक्करण. बघा आपल्याला या ठिकाणी उत्तर माहीत आहे की बघा 15 सेकंद 72 डिग्रीपर्यंत गरम केले जाते आणि त्यानंतर लगेचच थंड केले जाते. मध्येच काय तर त्या ठिकाणी त्याला पाश्चरीकरण या ठिकाणी ते केले जाते. पाश्चरीकरण या ठिकाणी केले जाते. त्यामुळे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. बघा किती सोपं होतं. प्रश्न फक्त मोठा द्यायचा आणि काहीतरी तुमचा गोंधळ उडवायचा, असंच या ठिकाणी एक्झामिनरचं या ठिकाणी ते काम असतं. पुढचा प्रश्न. खालीपैकी कोणते हे पेशीमधील रासायनिक अभिक्रियेसाठी एक माध्यम म्हणून या ठिकाणी कार्य करते? बघा केंद्रक, पेशीपटल, पेशी जीवद्रव्य आणि गॉल्गी यंत्र म्हणजेच काय गॉल्गी गाय असते त्याला या ठिकाणी त्याला म्हणायचं आहे. तर यापैकी काय पेशीमधील रासायनिक अभिक्रियेसाठी माध्यम म्हणून महत्त्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी पेशी जीवद्रव्य आपल्याला या ठिकाणी ते सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न. विविध शेवाळी आणि यकृतांना लिव्हर वॉटर्स अंतर्गत गटबद्ध केले जाते. तर शेवाळी आणि यकृतांना कोणत्या गटामध्ये या ठिकाणी त्याला समावेश केला जातो असं त्याला या ठिकाणी त्याला म्हणायचं आहे. बघा त्यामुळे अंतर्गटबद्ध हे थोडंफार त्यांचा प्रश्न विचारायची ती गुगल ट्रान्सलेट असल्यामुळे ते त्या ठिकाणी आपल्याला तो अवघड शब्द वाटतो. तर काय ऑप्शन पहा. ब्रायोफाइट्स, कवक, मूल कवक आणि टेरिटोफाइट. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे शेवाळी आणि यकृतांना लिव्हर वॉटर्स म्हणजे या ठिकाणी ब्रायोफाइटा या गटामध्ये त्याला या ठिकाणी त्याला गणलं जातं. ऑप्शन क्रमांक 1
हे या ठिकाणी बरोबर आहे, ब्रायोफायटा. पुढे, मानवातील गुणसूत्रांच्या 23व्या जोडीला काय म्हटले जाते? 23व्या जोडीला काय म्हटले जाते? बघा, महागुणसूत्रे, लिंग गुणसूत्रे, वाय गुणसूत्रे आणि एक्स गुणसूत्रे. तर आपल्याला माहित आहे काय म्हटलं जातं त्याला, 23व्या जोडीला या ठिकाणी त्याला लिंग गुणसूत्रे असं त्याला या ठिकाणी म्हटलं जातं. एकूण 23 जोड्या असतात, 23 जोड्या असतात आणि एकूण 23 जोड्या असतात आणि एकूण गुणसूत्रे विचारले तर तेव्हा 46 गुणसूत्रे आहेत, हे आपल्याला माहितीच आहे, फक्त एकदा तुम्हाला सांगून दिलं. पुढचा प्रश्न बघा, उष्णता या घटकावर आपण या ठिकाणी 5 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. प्रश्न पहा, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हटले जाते? बघा, गोठणबिंदू, द्रवणांक, दवबिंदू आणि उत्कलनांक हे मित्रांनो आपल्याला ऑप्शन आपल्या समोर आहेत. तर मित्रांनो याला काय म्हटले जाते? तर याचं उत्तर मित्रांनो याला ऑप्शन क्रमांक 3 दवबिंदू, ड्यू पॉईंट असं त्याला या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. मग गोठणबिंदू काय आहे? तर गोठणबिंदू काय आहे तर 0°C पाणी गोठून बर्फात रूपांतर होणे याला गोठणबिंदू म्हणायचं. मग द्रवणांक काय? तर स्थायू पदार्थाला उष्णता दिली असतात, स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता त्याची द्रवात रूपांतर होणे म्हणजेच काय, द्रवणांक आहे. मग दवबिंदू काय? हवा बाष्पाने संतृप्त होऊन पाण्यात रूपांतर होते, याला या ठिकाणी त्याला काय म्हणायचं तर दवबिंदू म्हणायचं. उत्कलनांक काय? तर पाणी 100°C उकळून त्या ठिकाणी पाण्याची वाफेत रूपांतर होते, त्यालाच काय म्हणायचं, उत्कलनांक. मित्रांनो हे सोप्या व्याख्या होत्या, त्यामुळे सांगण्याचं जास्त काय या ठिकाणी मतलब नाही आहे. पुढचा प्रश्न, पाणी कोणत्या तापमानावर उकळते? बघा, अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. तर सर्वांना माहिती आहे की पाणी 100° या ठिकाणी पाणी 100°C या ठिकाणी त्याला उकळलं जातं. तर इथं थोडं करेक्शन करून घ्या, इथं 10° झाले, 10°, इथं 100° पाहिजे होतं, 100°C या ठिकाणी त्याला केले जाते. मग पाण्याचं गोठणबिंदू माहिती आहे 0°C. पाण्याची सर्वाधिक घनता कोणत्या तापमानाला असते हे तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पाण्याची सर्वाधिक घनता ही कोणत्या सेल्सिअस तापमानाला असते हे तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या अंतर्गत भागात जावे तशी सरासरी तापमानात वाढ होते तर किती सेंटीमीटरला या ठिकाणी ते वाढ होत राहते हे आपल्याला या ठिकाणी त्याला विचारायचं आहे. तर बघा, 1°C किंवा 32 मीटर, 1°C 64 मीटर, 1°C 40 मीटर आणि 1°C या ठिकाणी त्याला 80 मीटर. तर मित्रांनो काय सांगता येईल आपल्याला उत्तर? तर हे जो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1°C किंवा 32 मीटर तापमानाला या ठिकाणी त्याला वाढ होते. म्हणजेच हा या ठिकाणी सोपा प्रश्न म्हणता येत नाही याला, पण थोडा फॅक्च्युअल डेटा संदर्भात हा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1°C किंवा 32 मीटरला या ठिकाणी त्याला तापमानात वाढ होते. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जावे तशी सरासरी तापमानात वाढ होत जात असते. मग काय, तर वातावरणात वर जाताना 1000 मीटरला तापमानाला 6.5 या ठिकाणी त्याला वाढ कमी होत असते. वातावरण वरती जाताना म्हणजे वरती जात असताना या ठिकाणी त्याला तापमानात 6.5°C कमी होत असते. हे पण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. अंतर्गत या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, मग वातावरण जर वरती जात असेल तर किती, तर या ठिकाणी त्याला 6.5°ने कमी होत जात असते, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कोणत्या तापमानाला सेल्सिअस व फॅरेनहाइट हे दोन्ही सारखी असतात? बघा, हे जे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 19व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला मित्रांनो या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. कोणत्या तापमानाला या ठिकाणी सेल्सिअस व फॅरेनहाइट हे दोन्ही या ठिकाणी ते सारखे असतात? तर बघा, फॅरेनहाइट वापरून सेल्सिअस तापमान काढायचं सूत्र पण या ठिकाणी त्यांनी विचारू शकतात बरं का. फॅरेनहाइट तापमान देणार आणि तुम्हाला या ठिकाणी तापमान काढा म्हणून त्या ठिकाणी ते प्रश्न देत असतात. मग त्याचं काय सूत्र आहे? बघा, सूत्र मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो. तर बघा, 32° फॅरेडे वजा 32 गुणिले 5/9 हे मित्रांनो या ठिकाणी त्याला सूत्र आहे. फॅरेनहाइट वापरून सेल्सिअस तापमान करायचं असेल तर तुम्हाला हे सूत्र मित्रांनो लक्षात ठेवू शकता. आलं तर मित्रांनो तुमचं उत्तर या ठिकाणी ते चुकता कामा नये. पुढचा प्रश्न, बघा पुढचा प्रश्न काय, जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तेथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण कसे असते? तर कसे असते बघा, त्या ठिकाणी तर जास्त असते, अधिक असते, अत्याधिक असते आणि या ठिकाणी ते कमी असते. तर मित्रांनो काय, तर जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तेथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण हे या ठिकाणी ते कमी असते. बघा, फॅक्च्युअल डेटा संदर्भात प्रश्न आहे. एस जीची 1 लाईनर जो काही आपल्याला 9वीच्या पुस्तकातला मी या ठिकाणी ते कॉपी केलेला आहे, त्यामुळे एका दुसरा प्रश्न तुम्हाला येऊ शकते असे. तर ह्याचं उत्तर मित्र ऑप्शन क्रमांक 4 कमी होत असते. मग काय, जसजसे उंच जावे तसं हवा थंड होत जाते, हे पण लक्षात ठेवा. जसजसे उंच जावे तसं दाब कमी होतो. काय
बघा जसजसे उंच जावे तसतसे हवा थंड होते, जसजसे उंच जावे तसे दाब कमी होतो, त्याचप्रमाणे जसजसे उंच जावे तसे ऑक्सिजनचे प्रमाण या ठिकाणी ते कमी होत असते. हे पण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आरोग्य संदर्भात या ठिकाणी 5 प्रश्न. बघा आरोग्य संदर्भात 5 प्रश्न त्यांनी या ठिकाणी तो पोर्शनमध्ये किंवा त्यांनी जो काही दिलेला आहे टेक्निकल घटकामध्ये आरोग्य संदर्भात प्रश्न नाही, पण चुकून जर आला तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं चुकता कामा नाही. म्हणून आपण या ठिकाणी 5 प्रश्न कायम या ठिकाणी ॲड करत आलेलो आहोत. इन्सुलिनचे प्रमाण कोणत्या आजारात कमी होते? मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग आणि कर्करोग. बघा अतिशय सोपा प्रश्न. इन्सुलिनचे प्रमाण या ठिकाणी मधुमेह या आजारात या ठिकाणी कमी होत असते. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न प्रसूती पश्चात रक्तस्राव म्हणजे डॉट मिलीपेक्षा जास्त रक्तस्राव झाला असे त्याला म्हटलं जाते. बघा 500, 600, 800 आणि 1000. तर काय याचं उत्तर? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. प्रसूती पश्चात रक्तस्राव म्हणजे 500 मिलीपेक्षा जास्त रक्तस्राव झाला असं त्याला या ठिकाणी ते म्हटलं जातं. फॅक्च्युअल डेटा संदर्भात प्रश्न आहे मित्रांनो. हा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवा. हा प्रश्न महत्त्वाचा होता. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न क्षयरोगासाठी डॉट वॅक्सिन दिली जाते. बघा क्षयरोगासाठी कोणते वॅक्सिन दिले जाते? हा अतिशय सोपा प्रश्न आहे. तर BCG ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी बरोबर सांगता येतं. पुढचा प्रश्न एकपेशीय प्राण्यास डॉट असे म्हटले जाते. बघा एकपेशीय प्राण्यास काय म्हटले जाते? तर एकपेशीय प्राण्यास या ठिकाणी आदिजीव असे या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आदिजीव म्हटलं जातं. पुढचा प्रश्न नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता दोष निर्माण होतो? बघा नेत्रगोलातील कशाचा? तर नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता दोष निर्माण होतो? बघा काचबिंदू, मोतीबिंदू, रातांधळेपणा आणि अंधत्व. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे या ठिकाणी काचबिंदू ऑप्शन क्रमांक 1 काचबिंदू दोष निर्माण होतो. पुढचा प्रश्न बघा रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे ह्याच्यावर मित्रांनो या ठिकाणी 5 प्रश्न त्यांनी दिलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी ते घेतलेला आहे. प्रश्न पहा कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन डॉट आम्लापासून बनतात. बघा अमिनो आम्ल, ॲसिटिक आम्ल, ग्लुकॉनिक आम्ल आणि इटाकॉनिक आम्ल. बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षाराचे उत्पादन कोणत्या आम्लापासून या ठिकाणी बनले जाते? तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 ग्लुकॉनिक आम्ल हे या ठिकाणी बरोबर आहे. ग्लुकॉनिक आम्ल. तर काय तर थोडक्यात सांगतो मी. कॅल्शियम काय? तर कॅल्शियम हे हाड आणि दात यांच्या वाढीसाठी तसेच बळकटी करण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. मग काय लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिनचे संयुग असते, त्यात हिम हा भाग लोहयुक्त असतो. मग काय हे पण सोपं आहे. इंजेक्शनच्या स्वरूपात त्या ठिकाणी ते दिले जाते. हे काय ग्लुकॉनिक आम्ल हे इंजेक्शनच्या स्वरूपात दिले जाते. हे जरी आलं मित्रांनो तर तुम्ही ते लक्षात ठेवा. कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ग्लुकॉनिक आम्ल असलेलं इंजेक्शन असतं, ते आपल्याला इंजेक्शनच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी ते प्रोव्हाइड केलं जातं. हे पण तुमचं लक्षात राहावं. पुढे प्रश्न आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक काढणारे आम्ल ॲसिड कोणते असते? बघा हा पण या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आहे. आता आवळ्यामध्ये या ठिकाणी कोणता आढळतो? तर आम्लामध्ये मित्रांनो सायट्रिक ॲसिड असताना घटक या ठिकाणी ते आढळतो. मग आवळ्यामध्ये काय असतं? तर आवळ्यामध्ये मित्रांनो ॲस्कॉर्बिक आम्ल आढळते. ॲस्कॉर्बिक आम्ल आढळते. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजेच काय याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2. पुढे मग खालीपैकी आम्ल किंवा ॲसिड नसलेला पर्याय ओळखा. बघा आम्ल किंवा ॲसिड नसलेला पर्याय या ठिकाणी तुम्हाला ओळखायचा आहे. सोपा प्रश्न आहे हा. तर H2SO4 आहे, HCl आहे, H2SO3 पण आहे, पण NH4OH हा मित्रांनो या ठिकाणी त्याला आपल्याला हा आम्ल किंवा सांगता येत नाही. इथं NaOH पाहिजे तर NH4 झालं. NaOH द्यायचं होतं आपल्याला. NaOH मित्रांनो हा येत नाही. NaOH काय तुम्हाला हे या ठिकाणी आम्लारी आहे. NaOH हे हा आम्लारी घटक आहे, आम्ल नाही. बघा प्रश्न व्यवस्थित वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आम्ल किंवा आम्ल नसलेला पर्याय विचारा म्हणजे गटात न बसणार. बघा प्रश्नाची वेगळ्या प्रकारची या ठिकाणी रचना करत आहे, त्यामुळे जेणेकरून तुम्हाला एक्झामला फायदा होईल. जे बघा विद्यार्थी मित्र तुम्ही आमचे पहिल्यापासून व्हिडिओ बघताय त्यामुळे मित्र प्रश्न आपण क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ थोडे लेट येतात पण मित्रांनो प्रश्न क्वालिटी किंवा IBPSच्या दर्जानुसार ती भाषा ठेवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी तो करत आहे. म्हणून आपल्याला थोडा व्हिडिओ यायला किंवा तो पडायला वेळ लागत आहे. तुम्ही समजून घेताल अशी या ठिकाणी आशा आहे. ॲसिड नसलेला पर्याय बघा H2SO4 आहे, HCl आहे, H2CO3 पण आहे, पण NaOH नाही. हा NaOH काय तर आम्लारी आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न
बघा निळा लिटमस आम्लधर्मी द्रावणात बुडवला असता त्याची कोणत्या रंगात फरक पडेल, मग ते म्हणजेच काय तर कोणत्या रंगात त्याचं रूपांतर होतं बघा, फरक पडेल वगैरे ते आपल्याला लगेच समजणार नाही, म्हणून आपण त्याला हे असं वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न व्यवस्थित सुरुवातीलाच प्रश्न द्यायचा आणि त्यानंतर पाठीमागे काहीतरी वाढवायचं, हे असं एक्झामिनेशनची पण ती सवय पण तीच असते. आणि झालेले तुम्हाला जर झालेले प्रश्न पाहिले असतील तर तुम्हाला ती समजून येईल. पुढचा काय तर तांबडा होईल, निळाच राहील, गुलाबी होईल आणि रंगहीन होईल. तर काय होईल, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. निळा लिटमस आम्लाय धर्मात बुडवला असता तो या ठिकाणी तो निळाच राहतो, हे मित्रांनो आपल्याला सांगता येतं. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. मग काय मग आम्लामध्ये नेहमीच काय तर निळा लिटमस कागद लाल होतो आणि लाल लिटमस लाल राहतो. कशामध्ये आम्लामध्ये, हे काय विचारले तर आम्लारी विचारले पण त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा. आम्लामध्ये काय होतं, निळा लिटमस लाल होतो आणि लाल लिटमस लालच राहतो. मात्र आम्लारीमध्ये काय तर निळा कागद निळाच राहतो आणि लाल कागद निळा होतो, हे उलट आहे, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. पुढे मानवी रक्ताचा सामू हा इतका असतो. तर मानवी रक्ताचा सामू किती सांगता येईल, तर मानवी रक्ताचा सामू मित्रांनो आपल्याला 7.4 इतका आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 7.4 हे ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची ह्याच्या मित्रांनो या ठिकाणी आपण 5 प्रश्न घेतले आहे. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. बघा, प्रोबायोटिक्स या प्रकारच्या पदार्थात कोणते जीवाणू घातलेले असतात. प्रोबायोटिक्समध्ये कोणते पदार्थ घातलेले असतात, कोणते जीवाणू घातलेले असतात. तर काय तर लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोबॅक्टेरिया, ॲक्विफिसी आणि बॅक्टेरिडिटिस. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. प्रोबायोटिक्समध्ये लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू या ठिकाणी ते त्यात घातलेले असतात. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न, सोया सॉस बनवण्यासाठी वापरण्यात येणारे कवक कोणते. बघा हा प्रश्न हे जे प्रश्न घेतलेले आहेत ना ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचे, हे 10वीच्या पुस्तकातून आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर काय तर ॲक्विफिसी, केफीर, प्रोटीएज आणि ॲस्परजिलस ओरायजी हे मित्रांनो ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. तर तुम्ही मित्रांनो सांगायचं आहे की ते सोया सॉस बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कवक कोणता. तर सोया सॉस बनवण्यासाठी येणारा कवक हा ॲस्परजिलस ओरायजी आहे. ॲस्परजिलस ओरायजी हा ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खाद्यरंग म्हणजेच जीवनसत्व अ कॅरोटीन. बघा कॅरोटीनला या ठिकाणी कॅरोटीनला खाद्यरंग का म्हटलं तर त्याच्यामध्ये मित्रांनो गडद रंगाची फळे असतात, म्हणून त्यालाच खाद्यरंग सुद्धा असं त्याला म्हटलं जातं. हे कार्य कोणाचे आहे, तर सायट्रिक आम्ल, ॲस्कॉर्बिक आम्ल, बीटा कॅरोटीन आणि ग्लायकोलिपिड्स. तर ह्याचं उत्तर काय सांगता येईल तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच काय बीटा कॅरोटीनला असं म्हटलं जातं. बघा हा एक नवीन प्रकारचा प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. बेटा कॅरोटीन म्हणजेच काय खाद्यरंग जीवनसत्व अ. पुढचा प्रश्न, कमी उष्मांक असणारे गोडी देणारे पदार्थ मधुमेह रुग्णांना उपयुक्त, हे कार्य कोणाचे आहे. तर ऑप्शन व्हॅनिलिन, झायल्टॉल, बीटा कॅरोटीन आणि ग्लायकोलिपिड्स. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 झायल्टॉल असं त्याला म्हटलं जातं. कमी उष्मांक असणारे आणि गोडी देणारा पदार्थ हा मधुमेह रुग्णांना या ठिकाणी तो दिला जातो, हे पण लक्षात ठेवतो. पुढे मळी व कॉर्न स्टिप लिकरपासून कोणता सूक्ष्मजीव तयार होतो. बघा हे प्रश्न हे जे ऑप्शन आहेत ना थोडेफार मित्रांनो तुम्हाला अवघड जातील, कारण हे आपल्याला नवीन आहे. आपण मायक्रोबायोलॉजी वगैरे जे आहेत ना घटक जास्त अभ्यास करत नाही, त्यामुळे मित्रांनो हे थोडंफार लक्षात ठेवायला अवघड आहे. पण थोडंफार तुम्ही 1-2दा रीडिंग केलं 10वीच्या पुस्तकाचं, बघा इकडूनच रीडिंग करू नका असं नाही, माझंच वापर असं नाही. 10वीचं तुम्ही स्टेट बोर्डाचं पुस्तक जर विकत घ्या मित्रांनो, पुन्हा एकदा माझं सांगणं आहे, आणि त्याचा मित्रांनो जास्तीत जास्त अभ्यास करा. 1 लाईन टू लाईन जर प्रश्न आले तर मित्रांनो ते तुमचे बरोबर यायला पाहिजे. तर काय आहे उत्तर, तर ॲस्परजिलस इटॅकॉयनियस ह्या मलियन कॉर्न स्टिप लेकरपासून हा सूक्ष्मजीव तयार होतो. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. बघा थोडंफार वाचताना पण आपलं या ठिकाणी चुकत असतं. गुरुत्वाकर्षण मित्रांनो या ठिकाणी 5 प्रश्न आपण घेतलेले आहेत. बघा मोठे प्रश्न आहेत, पण व्यवस्थित वाचा, स्किप करत जाऊ नका. तुम्हाला येते प्रश्न सगळे उत्तरं येतात तुम्हाला. बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणे, बंदुकीतून गोळी झाडली असताना बंदुकीचे मागे सरकणे, हे विज्ञानाच्या कोणत्या नियमाचे उदाहरण आहे. बघा 2-3 उदाहरणं एका नियमात दिली त्यांनी, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज झाला आणि किंवा ते प्रश्न स्किप करून पुढे गेला. तर नाही, तसं नाही, व्यवस्थित प्रश्न वाचा. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. न्यूटनचा 3rd लॉ आहे त्याच्यामध्ये आहे. तर न्यूटनचा तिसरा नियम कशाचा आहे, तर न्यूटनचा तिसरा नियम मित्रांनो प्रतिक्रिया बलाचा आहे.
प्रतिक्रियाबलाचा आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक एक व्याख्या आहे ती सांगतो तुम्हाला. तर प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांची दिशा परस्पर विरुद्ध असतात. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, त्याला न्यूटनचा गतिविषय तिसरा नियम. म्हणजे काय, बॅटने चेंडू टोलताना बॅटची गती कमी होणे, म्हणजेच काय तर बॅटवर चेंडू आढळतो त्याच वेळेला काय तर चेंडू पुढे जातो आणि बॅट या ठिकाणी ते चेंडूला स्पर्श होताच या ठिकाणी पाठीमागे येते. हां, आणि बंदुकीची गोळी काय, बंदुकीची गोळी झाडली असतं काय तर गोळीवर या ठिकाणी त्या स्प्रिंगचा आघात होऊन या ठिकाणी ती बंदुकीची गोळी सरकून बंदूक पाठीमागे खेचली जाते. बघा जर तुम्ही रायफल वगैरे जर बघितली असेल तर आपल्याला जर खांद्याला लावून बघा ते असं गोळी झटता त्यावेळेला आपल्या खांद्याला झटका बसतो. तर तेच मित्रांनो या ठिकाणी त्याला प्रतिक्रिया बलाचा नियम असं, म्हणजेच काय तो तिसरा नियम आहे न्यूटनचा गतिविषयक असणारा. त्या नियमाची मित्रांनो ही उदाहरणं आपण या ठिकाणी ती दिलेली आहेत. हे तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तिसरा नियम. पुढे बघा, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर जोराने मागे ढकलली होती ही न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे. बघा हा प्रश्न थोडाफार रिपीट झाला. हा तिसऱ्या नियमाचा या ठिकाणी तो उदाहरण आपल्याला सांगता येईल. पुढे प्रश्न जाऊया. बघा, घड्याळातील लंबकाची गती ही गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे. बघा, स्थानांतरणीय गती, परिवलन गती, दोलन गती आणि यापैकी नाही. तर बघा घड्याळातील लंबकाची गती ते कशाचं उदाहरण आहे तर या ठिकाणी ते दोलन गतीचं या ठिकाणी त्याला उदाहरण आहे. या पदार्थ ह्याच्यामध्ये काय बघा, तुम्ही घड्याळ बघितलं असेल जुन्या पद्धतीची घड्याळ असं बघा, घड्याळमध्ये जो खाली जो लंबक किंवा जे टांगलेला असतो तो असं एका साईडला फिरत राहतो, पुढे पाठीमागे फिरत राहतो. म्हणजेच काय ते त्याला दोलन गती असं त्याला म्हटलं जातं. तर ते कसं आहे बघा, कंपन गतीलाच या ठिकाणी दोलन गती असं सुद्धा म्हटलं जातं. कंपन जे होणारे असते त्याला दोलन गती सुद्धा म्हटलं जातं. त्याला आंदोलित गती सुद्धा या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. उदाहरणार्थ काय तर घड्याळातील लंबक आहे, शिवण यंत्रातील सुई आहे. बघा सुई बघा वर खाली होत असते, तेच मित्रांनो या ठिकाणी त्याला उदाहरण आहे. मग स्थानांतरणीय म्हणजे काय, स्थानांतरणीय म्हणजेच काय त्याला एक रेषे सुद्धा असं त्याला गती म्हटलं जातं. मग त्याचे उदाहरण काय सांगता येईल तर आगगाडी. बघा आपल्या रेल्वे एकाच दिशेने धावत राहते, त्याला काय स्थानांतरणीय एक रेषे गती सुद्धा त्याला म्हटलं जातं. त्याचप्रमाणे स्थानांतरणीचा आधुनिक प्रकार आहे चक्राकार गती आहे, पंख्याचे फिरणे हे सुद्धा मित्रांनो स्थानांतरित चक्राकार गतीचं उदाहरण आहे. कंपन गतीचं मला सांगितलं, घड्याळाचं लंबक, त्याचप्रमाणे झोपाळा, त्याचप्रमाणे आपली शिवणयंत्राची सुई हे पण आहे. त्याचप्रमाणे अधृच्छिक गती पण आहे. अधृच्छिक गती मित्रांनो काय तर ते फुलपाखराची गती, त्याचप्रमाणे फुलपाखरू पक्षी हे उडत राहतात ना, ती मित्रांनो हे यादृच्छिक गतीपती आपल्याला सांगता येईल. बघा थोडक्यात या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी या ठिकाणी ते आशा करतो. पुढे जाऊया. बघा विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे काय असते. बघा रोध, गुरुत्व, संतुलन आणि वस्तुमान. तर काय अतिशय सोपा प्रश्न आहे. विश्वातील सर्व वस्तू कार्य करणारे बल म्हणजे या ठिकाणी गुरुत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला बरोबर सांगता येईल. पुढे जाऊया. बघा न्यूटनचे गतिविषय एकूण किती नियम आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा किती नियम आहे. बघा अख्ख्या महाराष्ट्राला पाठ असलेले न्यूटनचे गतिविषय किती नियम आहेत तर न्यूटनचे गतिविषय मित्रांनो 3 नियम आहेत. हे पण लक्षात ठेवा. 3 नियम कोणकोणते आहेत हे पण तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. पहिला नियम सांगतो. पहिला नियम मित्रांनो जडत्वाचा नियम आहे. दुसरा नियम आहे संवेग परिवर्तनाचा नियम आहे. तिसरा नियम आहे आणि क्रिया बल किंवा त्याला या ठिकाणी प्रतिक्रिया बल. हे मित्रांनो न्यूटनचे 3 नियम आहेत. 3 नियम सांगितले, त्याची उदाहरणं तुम्ही करून ठेवा. हे पण तुमच्या परीक्षेला मित्रांनो ते येईल. चला बघा मित्रांनो, आपण आरोग्य सेवक संदर्भात असलेले 40 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आमचे वारंवार झालेले जुने व्हिडिओ बघा. तुम्हाला या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. एवढंच मित्रांनो आपल्याला सांगणं आहे. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.